नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSCIT कोर्समधील सेशन क्रमांक 32 मधील प्रश्न कसे सोडवायचे हेच आपण शिकणार आहोत। सेशन क्रमांक 32 मधील प्रश्न हे एक्सेलच्या ड्रॉ टॅबवर आधारित आहेत। सदर प्रश्न सोडवण्यासाठी रेफरन्स मटेरियलची एक्सेलची शीट ही आपल्याला त्या ठिकाणी ओपन करायची। शीट ओपन केल्यानंतर त्याला थोडंसं आपण झूम करून घेऊ, जेणेकरून प्रश्न सोडवताना आपल्याला समजायला सोपं जाईल। पहिला प्रश्न जो सोडवण्यासाठी सांगितलेला आहे त्यामध्ये शुभमने त्याचे एक्सेल शीट ओपन केले, पण एक्सेल शीटच्या रिबन मध्ये ड्रॉ टॅब दिसत नाही। तर ड्रॉ टॅब कशी ऍड करायची हे आपल्याला थोडक्यात शिकवायचं आहे। त्यासाठी एक्सेलची फाईल ओपन केल्यानंतर फाईल टॅबमध्ये जायचं आहे व खाली ऑप्शन्स या मेनूचा वापर करायचा आहे। ऑप्शन्सवरती क्लिक केल्यानंतर एक्सेलच्या ऑप्शनचा डायलॉग बॉक्स तुमच्या समोर येईल। त्यातील कस्टमाइज रिबन या ऑप्शनची निवड करा व तुम्हाला हवे असलेल्या सर्व टॅबची नावे इथे पाहता येतील। यातली ड्रॉ टॅब जे आहे, ड्रॉ टॅब त्याला ॲक्टिवेट करा, म्हणजे त्याला टिक मार्क करा आणि ओके करा। तुम्ही पाहत असाल की ड्रॉ टॅब जे आहे ते आता आपल्याला इथे उपलब्ध झालेले आहे। दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे, तुमच्या पसंतीच्या थिकनेसचे लाईट ब्ल्यू कलरचे पेन ॲड करा। ड्रॉ टॅबमध्ये आपल्याला ॲड पेन्स नावाचं टूल आहे, त्यावर क्लिक करा व त्यातील पेन ह्या ऑप्शनची निवड करा। पेन हे नेमक्या कोणत्या कलरचा हवा आहे, तर आपल्याला ब्ल्यू कलरचा पेन ॲड करायचा आहे। त्यासाठी इथे लाईट ब्ल्यू या कलरची निवड करा व तुमचा पेन हा लाईट ब्ल्यू कलरचा आता उपलब्ध झालेला आहे। तिसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेला आहे, थिकनेस 6 mm असलेला रेड कलरचा एक नवीन हायलायटर ॲड करायचा आहे। त्यासाठी पुन्हा ॲड पेनवरती जा व आता हायलायटरची निवड करा। कलर जो आहे तो रेड कलरचा आपल्याला हवा आहे, म्हणून रेड कलरची निवड करा। तर अशा प्रकारे रेड कलरचा हायलायटर जो आहे तो आपण नवीन घेतलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला पेन्स ग्रुपमधून रेड पेन डिलीट करायचा आहे। तुम्ही पाहताय की इथे रेड कलरचा एक पेन देण्यात आलेला आहे, त्यावर क्लिक करा व सर्वात खाली डिलीट हे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून त्या पेनला तुम्ही डिलीट करू शकता। प्रश्न क्रमांक 5 मध्ये सांगितलेला आहे, वरील एक्सेल वर्कबुक मध्ये ब्लॅक पेन्सिलच्या सहाय्याने रेस्टॉरंट या शब्दाला गोल करा। त्यासाठी आपल्याला पेन्सिल घ्यावी लागणार आहे। इथे क्लिक करा ॲड पेनवरती आणि पेन्सिलची निवड करा, त्यातून ब्लॅक पेन्सिलची निवड करा। आता रेस्टॉरंट या शब्दाला अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, एक गोल तयार करू शकता, जेणेकरून ते उठून दिसेल। प्रश्न क्रमांक 6 मध्ये सांगितलेला आहे, दिलेल्या एक्सेल वर्कबुकची सेल A3 ला येलो हायलायटरच्या सहाय्याने हायलाइट करा। म्हणजे A3 नावाची जी सेल आहे त्यासाठी आपल्याला हायलायटर जो आहे तो ओपन करायचा आहे व त्यातील येलो कलरची निवड करायची आहे आणि A3 सेल जी आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, तर अशा प्रकारे हायलाइट करायचं आहे। प्रश्न क्रमांक 7 मध्ये सांगितलेला आहे, येलो हायलायटरच्या सहाय्याने टेबलमधील शेवटचा शब्द मॅथ्स हायलाइट करा आणि इरेझरच्या सहाय्याने हायलाइटेड इंक पुसून टाका। म्हणजे पुन्हा आपल्याला मॅथ्स शब्द जो आहे तो हायलाइट करायचा आहे, पण इरेज करण्यासाठी पुन्हा आपल्याला इरेझर ह्या टूलची निवड करायची व त्या येलो हायलायटरवरती क्लिक केलं की तुम्ही इरेज करू शकता। प्रश्न क्रमांक 8 मध्ये दिल्याप्रमाणे दिलेल्या एक्सेल वर्कबुकमध्ये रेड पेनच्या सहाय्याने रोबोट या शब्दाला अंडरलाईन करा। तर आपल्याला रेड पेन घ्यायचा आहे। तुम्ही पाहताय की इथे पेन आहे, त्यातून रेड ह्या कलरची निवड करा व रोबोट जो शब्द आहे त्याला अशा प्रकारे अंडरलाईन करा। प्रश्न क्रमांक 9 मध्ये सांगितलेला आहे, कन्वर्ट गॅपमधील इंक टू मॅथच्या सहाय्याने पाय सिम्बॉल ड्रॉ करा व कोणत्याही नंबर सेलमध्ये आपल्याला ते ड्रॉ करायचं आहे। तर सर्वप्रथम आपण इंक टू मॅथ ह्या टूलची निवड करणार आहोत। एक सेल आपण या ठिकाणी निवडून घेतलेली आहे, खाली पाहतोय आपण। इंक टू मॅथवर क्लिक करा व पाय सिम्बॉल जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करून घ्या।
आणि नंतर फक्त इन्सर्टवर क्लिक करा. तुमचा पायचा जो सिम्बॉल आहे तो अशा प्रकारे आपल्याला इथे उपलब्ध झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10 मध्ये सांगितल्याप्रमाणे रिबनमधून ड्रॉ टॅब काढून टाकायची आहे. त्यासाठी पुन्हा आपण फाईल टॅबमध्ये जाऊया. ऑप्शनची निवड करा. ऑप्शनचा डायलॉग बॉक्स समोर आल्यानंतर लेफ्ट साईडला कस्टमाइज रिबन ह्या ऑप्शनची निवड करून ड्रॉ टॅब जे आहे त्याला डिसिलेक्ट करा आणि ओके करा. तुम्ही पाहत असाल की वरती टॅबच्या नावांमधून ड्रॉ टॅब आता निघून गेलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील अशा प्रकारे सर्व प्रश्न नक्की सोडवून पहा व MSCIT परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवा. धन्यवाद.